मध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ युजेस ऑफ पॅरलॅक्स मेथड पाहिलं होतं. त्यामध्ये आपण पॅरलॅक्स मेथडचा यूज प्लॅनेटचं डिस्टन्स किंवा स्टारचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी करतो. आणि दुसरा यूज वी कॅन कॅल्क्युलेट द साइज ऑफ प्लॅनेट बाय युजिंग दिस पॅरलॅक्स मेथड. आता ते कसं करतो आपण हे मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. In previous lecture, we have discussed some of the definitions of units of length. लांबी मोजण्याचे काही एकक आपण काल पाहिले, युनिट आपण पाहिले. त्यामध्ये आपण पहिलं युनिट पाहिलं होतं ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ठीक आहे, तर मी त्याला फक्त रिवाइज करतोय, बाकी काही नाही. तो ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय? ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट दिस इज आवर सन, ओके, which is at the center of our planetary system, and Earth, this is our Earth. Earth revolves around the sun in an elliptical orbit. Okay, so the distance between center of the sun to the center of the Earth, या दोघांमधलं ॲव्हरेज डिस्टन्स, मीन डिस्टन्स, ओके, अर्थ आणि सन या दोघांच्या सेंटर्स मधलं ॲव्हरेज डिस्टन्स याला आपण काय म्हणलेले? 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ओके, दिस इज 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. अँड हे जे डिस्टन्स आहे मीटरमध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हे डिस्टन्स मीटरमध्ये आहे 1496102345 किलोमीटर. म्हणजे 14,96,00,000 एवढं हे डिस्टन्स आहे किलोमीटरमध्ये. ओके, सूर्य आणि पृथ्वीच्या सेंटर. नेक्स्ट जी डेफिनेशन आपण काल पाहिली होती ती म्हणजे आहे लाईट इयर. ओके, तर लाईट इयर हे पण एक युनिट आहे डिस्टन्स मोजण्याचंच. ओके ओके, खूप दूरवरचे डिस्टन्स लाईट इयर मध्ये असतात. तर एक लाईट इयर म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की प्रकाशाची गती स्पीड ऑफ लाईट इज exact speed of light is 2.99 into 10 to the power 3 kilometer per second. Okay, sorry, 10 to the power 8 meter per second is the speed of light. केवळ राउंड फिगर मध्ये दिली तर 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड ही त्याची काय स्पीड आहे लाईटची. आणि जेव्हा लाईट एवढ्या स्पीडने जात असेल तर तिने एका वर्षामध्ये 1 कंप्लीट इयर मध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असेल त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? 1 लाईट इयर डिस्टन्स. ठीक आहे, सो लाईट इयरची डेफिनेशन काय पाहिजे आपण? दी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 कंप्लीट इयर. एका पूर्ण वर्षामध्ये म्हणजे 365.8 दिवसामध्ये जे काही लाईट डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल या स्पीडनं त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? 1 लाईट इयर डिस्टन्स. आता हे लाईट इयरचं पण कन्व्हर्जन आपण मला वाटतं मीटरमध्ये करून घेतलं होतं. याची व्हॅल्यू किती आली होती? 9.46. 1 लाईट इयर म्हणजे किती? तर 1 लाईट इयर म्हणजे 9.46 into 10 to the power 15 मीटर. इतकं डिस्टन्स लाईट एका वर्षामध्ये कव्हर करते. याचं जर कन्व्हर्जन जर आपण केलं किलोमीटर मध्ये समजा तर 9.46 ला आपण किलोमीटर मध्ये घेतोय तर 9.46 into 10 to the power किती? 15 मीटर. आता मी पॉइंट डेसिमल पॉइंट शिफ्ट करतोय कुणीकडे? राईट. तर कितीने शिफ्ट करतो मी? जवळपास 12 पोझिशनने शिफ्ट करणार आहे. तर प्लसचा पॉवर काय होतो? कमी होतो. 9 हा पॉइंट आता मी 12 ने शिफ्ट करतो. 12 पोझिशन 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पोझिशनने शिफ्ट केला पॉइंट. डेसिमल पॉइंट इथं आहे. इनटू आता इथे किती राहतील? 12 ने शिफ्ट केला तर 12 ने हा डेसिमल 10 चा घातांक कमी होईल म्हणजे किती राहील? 3 मीटर. ओके, आणि हे जर हे 10 to the power 3 मीटर म्हणजे काय? तर किलोमीटर. तर 946
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे किलोमीटर, हे किलोमीटरमध्ये डिस्टन्स असतं. हे आपण जर कॅल्क्युलेट जर केलं ते किती हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, बरोबर. एकक, दशक, शतक, हजार, दशनार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, कर्व, निकर्व, ही व्हॅल्यू खूप मोठी. ठीक आहे. तर दिस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 कम्प्युटर. एवढे किलोमीटर डिस्टन्स लाईट एका वर्षामध्ये कव्हर करते. ठीक आहे. तर हे आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले. टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट द नेक्स्ट डेफिनेशन ऑफ ए डिस्टन्स विच इज पार्सेक. ठीक आहे. तर पार्सेक म्हणजे काय? 1 पार्सेक ओके. 1 पार्सेक की डेफिनेशन आपण पाहणार आहे. आणि 1 पार्सेक म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे पृथ्वी आणि सूर्य या दोघांमधला डिस्टन्स किती आहे? 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ओके. आणि आपण एक या पृथ्वी आणि सूर्यापासून एक दूर एक पॉइंट घेणार तिथे कुठेतरी. ओके. आता हा पॉइंट इतक्या डिस्टन्सवर आहे इथून. लक्ष द्या. द डिस्टन्स फ्रॉम हिअर दिस पॉइंट मेक्स एन अँगल 1 second with the sun and earth. लक्ष द्या. ज्या डिस्टन्स पासून दिस इज द डिस्टन्स फ्रॉम हिअर दिस 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, हे जे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट जे डिस्टन्स आहे याने या पॉइंट सोबत 1 सेकंद एवढा अँगल तयार केला. ओके. ज्या डिस्टन्स पासून हे डिस्टन्स आहे. ओके. ओके. या पर्टिक्युलर डिस्टन्सवर आपण एक पॉइंट घेतला आणि ह्या डिस्टन्सला हा पॉइंट किंवा हे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट या पॉइंट सोबत किती अँगल तयार करते? 1 सेकंद एवढा अँगल तयार करते. त्याला म्हणतो आपण 1 पार्सेक. 1 पार्सेक इज द डिस्टन्स फ्रॉम हिअर. हे जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण 1 पार्सेक. ओके. या डिस्टन्सला हे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हे किती अँगल तयार करले या पॉइंट सोबत? 1 सेकंद एवढा अँगल तयार करतो. त्या डिस्टन्सला काय म्हणू आपण? 1 पार्सेक डिस्टन्स. ठीक आहे. सो 1 पार्सेक इज द डिस्टन्स. असं डिस्टन्स आहे ज्या डिस्टन्सला 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट किती अँगल तयार करले? 1 सेकंद एवढा अँगल तयार. 1 पार्सेक इज द डिस्टन्स फ्रॉम हिअर, जिथून असं डिस्टन्स जिथून 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट सबटेंड and angle subtend and 1 second angle. आणि 1 सेकंद एवढा अँगल दिसत नाही. त्यात 1 पार्सेक म्हणजे काय? 1 पार्सेक इज द डिस्टन्स. हे डिस्टन्स आहे. लक्ष द्या. 1 पार्सेक पण एक लांबी मोजण्याचं एकक आहे. हे त्याला काय म्हणतो आपण? एक लांबी आहे, एक डिस्टन्स आहे. 1 पार्सेक इज द डिस्टन्स फ्रॉम हिअर. असं डिस्टन्स आहे जिथपासून हे बघा या पॉइंटचं डिस्टन्स कुठून? 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट पासून इथून या पॉइंटचं डिस्टन्स, ज्या पॉइंटला हे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट किती अँगल तयार करते? 1 सेकंड अँगल तयार करत असते. सो 1 पार्सेक इज द डिस्टन्स फ्रॉम हिअर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट सबटेंड तयार करणे. ओके. किंवा मेक शब्द सुद्धा वापरू शकता आपण. सबटेंड अँड अँगल 1 सेकंड अँगल
आता मी तुम्हाला काय सांगितलं, अँगल सेकंड मध्ये पण मोजतात. मागं आपण हे घेतलेलं अँगल आपण डिग्री, रॅडियन, पुन्हा मिनिट आणि सेकंड यामध्ये मेजर करतो. तर सेकंड हे सगळ्यात लहानात लहान युनिट. ठीक आहे. तर ज्या डिस्टन्सला 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हा किती अँगल तयार करत असेल, 1 सेकंद अँगल तयार करत असेल, त्या डिस्टन्सला काय म्हणू आपण, 1 पार्सेक डिस्टन्स. ठीक आहे. आपण काय केलं, पृथ्वी आणि सूर्यामधील डिस्टन्स आपल्याला माहिती आहे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. आपण एक पॉइंट घेतला पृथ्वी आणि सूर्यापासून दूर इथं कुठेतरी, तो पॉइंट अशा डिस्टन्सला आहे, तो पॉइंट इतक्या डिस्टन्सवर आहे पृथ्वी आणि सूर्यापासून, ज्या डिस्टन्सला हे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट किती अँगल तयार करतं, 1 सेकंद एवढा अँगल तयार करतं. त्या अँगलला काय म्हणू आपण, सध्या डिस्टन्सला काय म्हणू आपण, 1 पार्सेक अँगल, सॉरी डिस्टन्स. ठीक आहे. सो 1 पार्सेक इज द डिस्टन्स फ्रॉम हियर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट सबटेंड अँड अँगल 1 सेकंड किंवा सबटेंड अँड 1 सेकंड अँगल. तर हे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट या पॉइंट सोबत एवढ्या डिस्टन्सवर किती अँगल तयार करतं, 1 सेकंद एवढा अँगल तयार करतं. म्हणून ह्या डिस्टन्सला किती डिस्टन्स म्हणता येईल आपल्याला, 1 पार्सेक डिस्टन्स असं म्हणता येईल. मग या डायग्राम मध्ये आपण काय लिहू शकतो, आपल्याला अँगल माहिती आहे, किती अँगल आहे हा, 1 सेकंड, आणि हे डिस्टन्स पण माहिती आहे. तर आपल्याला ह्या 1 पार्सेकची व्हॅल्यू किती हे पण काढता येईल. तर प्लेन अँगलचा फॉर्म्युला यूज करू आपण. प्लेन अँगलचा फॉर्म्युला काय, प्लेन अँगल इक्वल्स टू आर्क लेंथ. तर ही जी 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे, हे काय आर्क लेंथ असेल डिवाइडेड बाय रेडियस. रेडियस म्हणजे काय, हे या पॉइंट पासूनचं तिथपर्यंतचं डिस्टन्स, यालाच काय म्हणतो आपण 1 पार्सेक. तर हे थीटा आपल्याला माहिती आहे. आर्क लेंथ किती आहे, तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, आणि खाली हे रेडियस म्हणजेच काय, 1 पार्सेक. हे 1 पार्सेक इकडे आलो, तर 1 पार्सेक इक्वल्स टू 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट डिवाइडेड बाय काय, थीटा इकडे डिव्हिजन मध्ये थीटा. तर या 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटनं या पॉइंट सोबत किती अँगल तयार केलाय, 1 सेकंद एवढा अँगल तयार केलाय. तर त्या पॉइंटचं इथपासूनचं डिस्टन्स म्हणजे 1 पार्सेक डिस्टन्स. ठीक आहे. तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची व्हॅल्यू मीटर मध्ये आपल्याला माहिती आहे 1.496 into 10 to the power 11 मीटर. ही व्हॅल्यू मीटर मध्ये माहिती आहे आपल्याला 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची, आणि मग थीटा, थीटा हे सेकंड मध्ये. ठीक आहे. आता थीटा सेकंड मध्ये दिलेला आहे, याचं कन्वर्जन आपल्याला रॅडियन मध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तुम्हाला ते स्टँडर्ड लिहून दिले, सेकंडचं कन्वर्जन रॅडियन मध्ये मी करून दिले. 1.496 into 10 to the power 11 मीटर डिवाइडेड बाय, किंवा बुक मध्ये पण हे दिलेलं आहे 4.847 into 10 to the power 6 रॅम. ओके. तो ठीक आहे, -6 सॉरी -6. ओके. ते कन्वर्जन रॅडियन मध्ये केलं, कशाचं, या 1 सेकंदचं कन्वर्जन आपल्याला माहिती आहे. तर याचा जर भागाकार केला तर हे कॅल्क्युलेशन होतं, 1 पार्सेक ची व्हॅल्यू येते, किती येते, तर 3.08 into 10 to the power 16 मीटर. 3.08 into 10 to the power 16 मीटर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ 1 पार्सेक. म्हणजे 3.08 into 10⁻16 मीटर हे डिस्टन्स म्हणजे किती डिस्टन्स, 1 पार्सेक डिस्टन्स. या डिस्टन्सला 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, या डिस्टन्सवर आपण जर एक पॉइंट घेतला तर त्या पॉइंट सोबत हा 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट किती अँगल तयार करतो, 1 सेकंद एवढा अँगल तयार करतो. म्हणून त्या डिस्टन्सला आपण काय म्हणू, 1 पार्सेक अँगल. ओके. सब डिस्टन्स 1 पार्सेक डिस्टन्स. 1 parsec is the distance from here 1 astronomical unit subtend and 1 second angle. असा डिस्टन्स, ज्या डिस्टन्सला एक जर पॉइंट घेतला तर त्या पॉइंट सोबत हे 1 astronomical unit 1 सेकंद एवढा अँगल तयार करतो. त्या डिस्टन्सला काय म्हणायचं आपल्याला, 1 parsec डिस्टन्स. ठीक आहे. मी पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करतो. 1 parsec हे असं डिस्टन्स आहे, ज्या डिस्टन्सला आपण जर एक पॉइंट घेतला तर त्या पॉइंट सोबत हे 1 astronomical युनिट किती अँगल तयार करतं, 1 सेकंद एवढा अँगल तयार करतं. त्या डिस्टन्सला आपल्याला काय म्हणायचं, 1 parsec अँगल म्हणता, डिस्टन्स म्हणता येईल.
ठीक आहे. तर टुडे वी हॅव डिस्कस दिस 1 parsec डेफिनेशन ऑफ ए 1 parsec. यामध्ये कोणाला काय अडचण आहे विचारा प्लीज. वन पार्सेक डिस्टन्स किती असतं तर 3.08 इंटू 10⁻16 मीटर. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यावर नीटला प्रश्न कसा विचारू शकतात. एक सोपा प्रश्न याच्यावर तयार होतो. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचं आन्सर चुकतं. ठीक आहे. जर आन्सर माहिती असेल, जर ह्या गोष्टी माहिती असेल तर आन्सर तुमचं बरोबर येईल. त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारतात, which of the following is not unit of length. खालीलपैकी कोणतं युनिट हे लेंथचं युनिट नाही. त्याच्यामध्ये असेल मिलीमीटर, सेंटीमीटर, तिसरा ऑप्शन असेल पार्सेक. ठीक आहे. चौथा ऑप्शन असेल लाईट इयर नाही. चौथा ऑप्शन आपण काय करू केजी. तर खालीलपैकी कोणतं युनिट हे लाईट डिस्टन्स मोजण्याचं एकक नाही असा प्रश्न तुम्हाला विचारला. त्याचा ऑप्शन कोणता असेल बरोबर. हा केजी. केजी इज अ युनिट ऑफ मास. बरोबर. पण याच्यामध्ये अडचण काय माहिती आहे का, जर पार्सेक तुम्हाला जर माहिती नसलं असतं पार्सेक काय आहे तर बऱ्याचशा मुलांना कन्फ्युजन झालं असतं केजी आणि पार्सेकमध्ये. आणि बऱ्याचशा मुलांना नवीन गोष्ट जर असेल एखादी पार्सेक नवीन आहे तर आपल्याला वाटलं असतं ते ठीक आहे पार्सेक आपण कधी मोजलेलंच नसते. लांबी आपण मिलीमीटर किंवा सेंटीमीटरमध्ये मोजलेली असते. तर पार्सेक हे कशाची युनिट आपल्याला माहीत नसतं. म्हणून आपण बऱ्याचशा वेळेस काय करतो पार्सेकला कन्सिडर करतो. ठीक आहे. सो पार्सेक इज अ युनिट ऑफ लेंथ. हे पण काय युनिट लेंथचं युनिट आहे. लाईट इयर इज युनिट ऑफ लेंथ. ओके. किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज युनिट ऑफ लेंथ. ओके. ओके. याच्यामध्ये काय अडचण आहे कोणाला या तिन्ही डेफिनेशनमध्ये ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, लाईट इयर आणि पार्सेक यामध्ये कोणाला काय अडचण आहे. तिन्ही डेफिनेशन समजल्या. Okay. So now we are moving towards our next topic. We are taking some of the problems. आपण काय प्रॉब्लेम्स जे आपल्या बुक मध्ये सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम आहेत तुम्हाला पुस्तकामध्ये हे सॉल्व्ह देखील करून दिले. पण प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे मी आज सांगणार. प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकात तुम्हाला सॉल्व्ह करून दिले त्याच्या बाबतीत काय अडचण नाही. पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळेस काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या आतापासून आपण शिकू. ठीक आहे. एक एक गोष्ट लक्षात घेऊ. तर सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे. आपल्याला सांगितलं अ स्टार इज 5.5 लाईट इयर अवे. एक सूर्यासारखा एक तारा आहे जो 5.5 लाईट इयर. लाईट इयर काय आहे. लाईट इयर काय आहे. कोणीतरी माईक ऑन करून सांगतं का लाईट इयर काय आहे. तर आदित्य, लाईट इयर काय आहे. किरण पवार. नाही स्पीकर ऑन करून, मी ज्याचं नाव घेतो त्याने स्पीकर ऑन करून सांगितलं तरी चालते. हा लाईट इयर काय आहे. हा प्रकाश वर्ष. ठीक आहे बरोबर आहे प्रकाश वर्ष. पण ते काय आहे. लाईट इयर कशासाठी वापरतो. मी आता सांगितलं लाईट इयर काय आहे. अरे लाईट इयर एक युनिट आहे लांबी मोजण्याचं. प्रकाश वर्ष हे एक युनिट आहे लेंथ मोजण्यासाठी वापरलं जाणार. खूप मोठी लेंथ जर असेल तर ती लाईट इयर मध्ये मोजली जाते. आपल्या सर्वात जवळचा जो प्लॅनेट आहे स्टार आहे प्रॉक्सिमा सेंचुरी तो 4.29 लाईट इयर दूर आहे. म्हणजे आपण जर 4 वर्ष जवळपास 4 किंवा 4.25 वर्ष कंटिन्युअस जर लाईटच्या स्पीडनं चालू म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंद एवढ्या स्पीडनं जर चालवत आपण 4 वर्ष 4.25 वर्ष
तर आपण त्या ताऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. तर एवढी स्पीड पॉसिबल नाही. आपल्या नॉर्मल स्पीड किती असते? 100 किलोमीटर पर आवर ती घंट्याला 100 जास्तीत जास्त. किंवा आपल्या इथं बुलेट ट्रेन जी आहे ते जास्तीत जास्त ताशी किती जाते? 500 किलोमीटर, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर आपल्याला कितीच्या स्पीडने जायचं त्या ताऱ्यापर्यंत जर जायचं असेल तर 4 वर्षामध्ये 3 लाख किलोमीटर पर सेकंद. एकाच सेकंदाला म्हणतो बरं का, ताशीमध्ये झालं. तासाला ते खूप मोठी व्हॅल्यू आहे. एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर जर लाईटची स्पीड आहे ही, या स्पीडने जर गेलो आपण तर आपण कुठेतरी 4 वर्ष 4.25 वर्षानंतर त्या ताऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. ओके. तर हे डिस्टन्स खूप जास्त आहे. ओके. तर आपल्याला काय सांगितलं, एक स्टार आहे जो 5.5 लाईट इयर अवे आहे. A star is 5.5 light year away from the earth. How much parallax in arc second will it subtend when viewed from two opposite points along the orbit of the earth? ठीक ठीक. चल, ही डायग्राम आपण इथे काढली. ही डायग्रामचाच यूज करण्याचा आपण इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. लक्ष द्या, हे अर्थचं ऑर्बिट आहे आपल्या. ठीक आहे. आणि आपल्याला सांगितलंय की एक स्टार आहे. हा स्टार आहे समजा, स्टार विच इज किती अंतरावर आहे? The star is at a distance 5.5 light year to light year. ओके, इतका दूर आहे. आणि याला आपण पृथ्वीच्या ऑर्बिटच्या 2 पोझिशन म्हणून पाहिले. या पोझिशन पासून ए आणि या पोझिशन पासून बी. ओके, या 2 पोझिशन पासून पाहिले तर हा स्टार किती अंतरावर दिलेला आपल्याला? 5.5 लाईट इयर दूर दिले. तर मग या स्टारने तयार केलेला हा अँगल, याला कोणता अँगल म्हणतो आपण? पॅरलॅक्स. तो अँगल किती असेल हे काढायचा. तो पॅरलॅक्स अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. तर मग आपल्याला माहिती आहे सन आणि अर्थ यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि हे डिस्टन्स पण किती असेल? दिस इज सन. इथून एकदा पाहतोय आपण आणि इथून एकदा पाहतो. हे डिस्टन्स 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. हे डिस्टन्स पण किती असेल? 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. तर हे टोटल डिस्टन्स किती आहे? तर 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ओके. तर आपल्याला हा अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. आपल्याला डिस्टन्स दिलेली. तर मग आता हे अँगल कशामध्ये काढायचं आहे? आर्क सेकंड मध्ये कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. तर मग प्लेन अँगलच्या फॉर्म्युला यूज करू. प्लेन अँगल थीटा इक्वल्स टू आर्क लेंथ. तर हे ऑर्बिटचे 2 पॉईंट, पृथ्वीचा हा जो ऑर्बिट आहे या ऑर्बिटच्या 2 वेगवेगळ्या पॉईंट वरून त्या स्टारला आपण ऑब्झर्व केले. ओके. मग या 2 पॉईंट मधले डिस्टन्स किती असेल? तर हे किती आहे? इथून इथपर्यंत 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. ते टोटल किती असेल? तर 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. तर आपल्याला आर्क लेंथ माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे? आपल्याला ही रेडियस माहिती आहे. इथून प्लॅनेट पासून, अर्थ पासून त्या स्टारचा डिस्टन्स आपल्याला माहिती आहे किती आहे? 5.5 लाईट इयर. ओके. तर आर्क लेंथ आपल्याला माहिती आहे. आर्क लेंथ डिवाइडेड बाय काय? फॉर्म्युला रेडियस. ओके. पण आर्क लेंथ किती आहे? 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि रेडियस किती दिली आपल्याला? 5.5 लाईट इयर. पण आता रेडियस जे आहे, हे डिस्टन्स जे आहे त्याला सुद्धा आपण रेडियस म्हणू. हे डिस्टन्स लाईट इयर मध्ये दिले, याचं कन्वर्जन. आणि हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट पण आपल्याला कशामध्ये दिले? हे लेंथचं युनिट आहे, पण हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट मध्ये डिस्टन्स दिले. याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करावं लागेल? याचं कन्वर्जन करावं लागेल आपल्याला मीटर मध्ये. ठीक आहे. टू फाइंड दिस अँगल. तर त्यासाठी आपण काय करू? 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटचं कन्वर्जन मीटर मध्ये करून घेऊ. 2 मल्टिप्लाइड बाय 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. मी याला असं लिहू शकतो 2 गुणिले 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची व्हॅल्यू मीटर मध्ये किती दिली आपल्याला? तर ती दिली आहे 1.496 into 10⁻11 मीटर दिली. तर 2 याला मल्टिप्लाय केलं तर
12 19 9 2 तो 2.992 into 10 raised to power 11 meter is the value of two astronomical unit in meter. तसंच हे लाईट इयर डिस्टन्स, लाईट इयर हे पण काय लांबी मोजण्याचं एक एकक आहे, याला पण आपल्याला मीटर मध्ये करून घ्यावं लागेल. रेडियस किंवा आर म्हणा किंवा डी म्हणा ते किती दिलं आपल्याला 5.5 लाईट इयर. त्याला कसं लिहू शकतो आपण 5.5 मल्टिप्लाय बाय 1 लाईट इयर लिहू शकतो. ओके, तर एक लाईट इयर म्हणजे किती मीटर, तर आपण आताच पाहिलं होतं 9.46. एक लाईट इयर म्हणजे किती 9.46 into 10 raised to power 15 मीटर. आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं हे डिस्टन्स किंवा हे रेडियस मिळून जाईल आपल्याला, ते किती असेल मीटरमध्ये. या दोन्ही व्हॅल्यूज, रेडियसची व्हॅल्यू आणि हे आर्क लेंथची व्हॅल्यू, या दोन्ही व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्या. तर थीटा इक्वल्स टू काय, थीटा बरोबर 2.992 मल्टिप्लाय बाय 10 raised to power 11 मीटर आणि खाली 5.5 into 9.46 into 10 raised to power काय 15 मीटर. मीटर काय आहे, काय असतं थीटाचा युनिट. थीटा कशामध्ये असतो, रॅडियन मध्ये. ठीक आहे, सेकंड म्हणून आपण त्याला. तर हे कॅल्क्युलेशन करा. 10 raised to power 15 वर गेल्यानंतर काय होतील, इथे 10 चा घातांक 15 आहे, प्लस 15 वर गेल्यानंतर काय होतील मायनस. ओके, तर 2.992 into 10 raised to power इथे 11, 10 चा घातांक 15, याला छेदामधून अंशामध्ये जर घेऊन गेलो तर किती, 10 चा घातांक -15 भागिले 5.5 into 9.46. आता या -15 मधून आता गुणाकारामध्ये इथे 10 चा घातांक 11 आहे, इथे 10 चा घातांक -15 आहे. 10 चा घातांकाचा काय गुणाकार आहे, गुणाकारामध्ये घातांकाची काय होते बेरीज, या दोन घातांकाची काय होईल बेरीज होईल. तर थीटा बरोबर काय येईल 2.992 डिवाइडेड बाय 5.5 into 9.46 into 10 चा घातांक 11 10 चा घातांक -15, याची बेरीज किती, म्हणजे -15 मधून 11 गेले तर किती राहतील -3. ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेशन करा. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर्स आहेत, त्याच्यावर तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा. 2.99 ला तुम्हाला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, तर हे 0.0575. काय सर व्हिडिओ सेंड करा का, हो ओके पाठव. 0.0 हे जर भागाकार आपण केला 0.0575 इंटू 10 raised to power काय -3. आता हा पॉइंट आपण इकडे शिफ्ट केला किती ने, समजा एक 2 ने शिफ्ट केला 0.05 चालेल सर, 0.05 ओके. हा पॉइंट आपण शिफ्ट केला किती ना, 2 देते, इथे किती 10 raised to power -5.75 into 10 raised to power -5. ठीक आहे, आता याचं हे कशामध्ये सेकंड मध्ये आन्सर आहे. ओके, याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. सॉरी रॅडियन मध्ये आन्सर आहे, रॅड. तर याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, सेकंड मध्ये. सेकंड मध्ये कसं कन्वर्ट करणार, थीटा इक्वल्स टू 5.75
into 10 raised to power minus 5 rad. 60 57 डिग्री म्हणजे 1 सेकंद. वन रॅडियन्स आहे. आपल्याकडे 1 रॅडची व्हॅल्यू सेकंद मध्ये किती आहे? 1 सेकंद म्हणजे किती झाले? 4.847 into 10 raised to power minus 6 rad. तो 1 रॅडियन म्हणजे काय? 1 second divided by 4.8 minute. 4.847 into 10 raised to power minus 6 ohm. एक मिनिट थांबा. कॅल्क्युलेटर एक मिनिट थांबा, एक मिनिट. हो हो 5.75 divided by 4.847. बरोबर. तर इथं काय केलं आपण? आपला जो आलेला अँगल होता हा रॅडियन मध्ये आहे. ठीक आहे. तर रॅडियन मधून आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. मी अगोदर करून पाहिलं, बरोबर येते का? तो बरोबर आहे. तर 1 सेकंद इक्वल्स टू किती आहे? 4.847 into 10 raised to power minus 6 रॅड. ओके, हे रॅडियन मध्ये. पण आपल्याला रॅडियनचं कन्वर्जन कशामध्ये करायचं? सेकंद मध्ये. तर ही जी टर्म आहे ही आपण इकडे डिव्हिजन मध्ये आणू. म्हणजे इकडे काय राहील? 1 रॅड राहील. 1 रॅडियन बरोबर काय येते? 1 सेकंद डिवाइडेड बाय 4.847 into 10 raised to power minus 6. म्हणजे 1 रॅडियनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ही आलेली 1 रॅडियनची व्हॅल्यू इथे ठेवून या रॅडच्या ठिकाणी. ठीक आहे. त्याला मी असं लिहू शकतो थीटा बरोबर 5.75 into 10 raised to power minus 5. ओके, इंटू 1 रॅड. 1 रॅडची व्हॅल्यू किती आहे? 1 सेकंद डिवाइडेड बाय 4.847 into 10 raised to power minus 6. ठीक आहे. ही व्हॅल्यू आली 2.99. ठीक आहे. आणि हे जर भागाकार केला तर हे किती होईल? तर थीटा बरोबर येईल 1.87. बुक मध्ये जे आहे ते चालेल असं. हे किती आहे? 1.86 1.186 सॉरी 186 एवढा असेल. हे सेकंड मध्ये असेल. ओके, आर्क सेक हे असेल. पण थोडीशी मला एक अडचण काय आली? आपला इथं घातांक किती आला? 10 raised to power minus 5. बुक मध्ये हे आन्सर दिलेलं आहे 10 raised to power minus 6. तर हे थोडी चूक झाली. मला वाटतं कॅल्क्युलेशन मध्ये काय चुकलं असेल ते एकदा पाहतो मी. .992 divided by 9.46. कॅल्क्युलेशन मध्ये काही चूक नाही. ठीक आहे. इथं 10 raised to power minus 5 ची. ओके, सॉरी चूक झाली इथं. 15 मधून 11 घ्यायचा 4 राहतील.
इथं 4 राहतील सॉरी एक मिनिट 15 मधून 11 गेले. एक मिनिट काय झालं? एक मिनिट थांबा. थोडी चूक झाली प्रॉब्लेम मध्ये पण. मोबाईल वर म्हणा. एक मिनिट थांबा, एकच मिनिट थांबा. डायरेक्ट सुरू सर. एक मिनिट हा दिसतोय सर्वांना एकदा सांगा प्लीज. बोर्ड व्यवस्थित दिसतोय का आणि आवाज येतोय का? मेसेज करा. हा ठीक आहे. लक्ष द्या, माझी काय चूक झाली होती माहिती आहे का? या ठिकाणी -15 आणि हे 11. -15 मधून 11 गेले तर किती राहतील? 4 राहतील. -4 राहतील. इथं चूक झाली थोडीशी, 3 लिहिलं होतं मी इथं. -4 तर हे -4 असेल. आणि पॉइंट जेव्हा आपण 2 ने इकडं राईट कडे शिफ्ट करतो तर मायनसचा पॉवर वाढतो. तर 2 ने शिफ्ट केला तर -4 च्या ऐवजी किती होईल? 1 6 होईल. -6 म्हणजे आन्सर -6 असेल. 10⁻⁻6. आता हे 10⁻⁻6 10⁻⁻6 काय होतील? कॅन्सल. आणि जे आन्सर असेल ते सेकंड मध्ये असेल तर ते बरोबर आहे. 1.186 आर्क सेकंड. ठीक आहे. आता बरोबर आहे. कॅल्क्युलेशन मध्ये थोडीशी गडबड झाली, दिसत नाही मला. माझी काय चूक झाली होती? मी इथं -15 आणि 11 यांची वजाबाकी 3 घेतली होती. -3 तर ती 15 मधून 11 घेतली तर -4 सॉरी -4. आणि पॉईंट आपण इकडे 2 ने शिफ्ट केला तर -4 चा किती होईल? तो -6. जर राईट कडे शिफ्ट करतो पॉईंट तर मायनसचा पॉवर वाढतो तर तो -6 होईल. आणि हे 10⁻⁻6 आणि इकडे आपण याचं रॅडियनचं कन्वर्जन कशामध्ये केलं? इथं सेकंड मध्ये. ती व्हॅल्यू इथं ठेवून दिली. -6 काय होईल? कॅन्सल. 10⁻⁻6 आणि 5.75 ला आपण डिवाइड करतोय 4.847 ने. हे डिव्हिजन जर केलं तर हे किती येतं? 1.186 सेकंड. तर हे आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. तर वी हॅव सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता हे पुस्तकामध्ये पण सोल्युशन करून दिलेलं. ठीक आहे. पण हे कसं केलं, काय केलं ते तुमच्या लक्षात आलं नसतं, म्हणून ह्या गोष्टी मी सांगतो. तर याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का ती सांगा. आपल्याला करायचं काय होत माहिती आहे का? एक आपल्याला डिस्टन्स स्टार दिलं, एक दूरवरचा एक स्टार दिला इथं. त्याचं डिस्टन्स पृथ्वीच्या पासून किती दिले आपल्याला? 5.5 लाईट इयर देऊन दिले. आणि या स्टारचं डिस्टन्स आपण कसं कॅल्क्युलेट केलं? आपण याला 2 पोझिशन पासून, पृथ्वीच्या ऑर्बिटच्या 2 पोझिशन पासून ऑब्झर्व केले का? A पॉईंट पासून आणि B पॉईंट पासून. या 2 पोझिशन मधलं अंतर किती असेल? तर हे असेल 2 ॲस्ट्रोनॉमिकल युनिट. ओके. तर मग हा काय तयार होतो? एक अँगल तयार होतो. ओके. तर मग याला आपण या AB ला आर्क म्हणू शकतो. आणि A पासून B पर्यंत डिस्टन्स म्हणजे त्याची काय असेल? आर्क लेंथ. हे असेल प्लेन अँगल. आणि हे इथून पर्यंत डिस्टन्स काय असेल? तर त्या सर्कलची रेडियस. तर थीटा बरोबर आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस या फॉर्म्युल्यानं आपण हे सोल्युशन केलेले. 2 ॲस्ट्रोनॉमिकल युनिट म्हणजे काय? आपली आर्क लेंथ. आणि हे लाईट इयर डिस्टन्स जे आहे त्याचं कन्वर्जन मीटर मध्ये केलं तर हे असेल आपली रेडियस. यावरून आपण काय केलं? थीटा कॅल्क्युलेट केला. थीटा अगोदर येतो रॅडियन मध्ये आणि रॅडियनचं कन्वर्जन आपण सेकंड मध्ये करतो. तर 1 सेकंड मध्ये किती रॅडियन? तर आपल्याला माहिती 4.847 × 10⁻⁻6 रॅडियन. रॅडियनचं कन्वर्जन आता आपल्याला कशामध्ये करायचं? सेकंड मध्ये करायचं. मग रॅडियनला सेकंड मध्ये करण्यासाठी ही व्हॅल्यू आपली डिव्हिजन मध्ये आली. तर 1 सेकंड डिवाइडेड बाय 4.847 × 10⁻⁶ हे सेकंड मध्ये असेल 1 रॅडियन मध्ये. ही आलेली व्हॅल्यू इथे ठेवली. 10⁻⁶ कॅन्सल होईल. आणि मग 4.57 ला 5.75 ला आपण डिवाइड केलं 4.847. हे करेक्ट कॅल्क्युलेशन येते. कॅल्क्युलेटरने जर केलं तर 1.186 आणि कशामध्ये असेल? सेकंड. हा व्हिडिओ पाठवतोय, लक्ष द्या. तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल याचा. हां किंवा उद्या डबल रिपीट करू आपण वाटल्यास. याचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल. ठीक आहे. हां हा आपला प्रॉब्लेम आपण सॉल्व केला. नेक्स्ट एक प्रॉब्लेम वेळ आहे. ठीक आहे. लक्ष द्या.
आपण इथं थांबणार तास. ठीक आहे. आणखी एक प्रॉब्लेम, दुसरा एक प्रॉब्लेम त्याच्या खाली दिलेला आहे, तो एक घेणार होतो आपण. पण ठीक आहे किरण पवार, उद्या मी रिपीट सांगेल हे. ठीक आहे. वाटल्यास आता आपण थांबणार आहे सध्या. थोडंसं काम असल्यामुळं मी थांबणार. ओके. उद्या वाटल्यास मी रिपीट सांगतो. हे दोन्ही प्रॉब्लेम रिपीट घेऊ वाटल्यास उद्या. सुरुवातीच्या पाठ.